आमचा जीव नाही सस्ता, आमचा जीव नाही सस्ता, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी, आमचा जीव नाही सस्ता, आमचा जीव नाही सस्ता, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी, आमचा जीव नाही सस्ता, आमचा जीव नाही सस्ता, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी, विकास कामांचा करा आविष्कार, नाहीतर टाकू मतदानावर बहिष्कार, विकास कामांचा करा आविष्कार, विकास कामांचा वाणी, आमचा जीव नाही सस्ता, आमचा जीव नाही सस्ता, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी, व्यवस्थित ठेवा तुमची वाणी। आपण कुठून आलात आणि आपल्या समस्या काय थोडक्यात सांगा। आम्ही आलो आहे टाकळी प्रचार तालुका चाळीसगाव साईपूजा कॉलनी वार्ड क्रमांक 6। आम्हाला मूलभूत सुविधा नाही आहे। या भारताचे नागरिक आहोत आम्ही, आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, परंतु आम्हाला जशी पाहिजे तशी नागरिक सुविधा भेटत नाही। रस्ते, लाईट, गटारी अशा सुविधा आम्हाला नाही आहेत। तरी आम्ही ग्रामपंचायतमध्ये वारंवार जाऊन आलो, त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सदस्य उडवाउडवीचे उत्तरे देतात। आम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य भेटत नाही बोलण्याचं। भारत हा स्वतंत्र झाला आहे, परंतु आम्ही स्वतंत्र आहेत का नाही ते आम्हाला कळत नाही। आणि आम्ही राहतो अशा भागामध्ये की त्या भागात 30 ते 35 वर्षापासून नागरिक राहतात, त्यांची घरपट्टी भरली जाते, पाणीपट्टी भरली जाते, परंतु त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही। तरी आमच्या त्याच मागण्या आहेत, मूलभूत गरजा आम्हाला पाहिजे आणि उडवाउडवीचे उत्तर नको। त्यासाठी आम्ही पंचायत समिती कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे, आंदोलन आणलेलं, लक्षवेधी आंदोलन म्हटलं गेलं आहे। काय काय समस्या आहेत? आम्हाला रस्ते नाही आहेत, 30 ते 35 वर्षापासून कोणी त्या ठिकाणी लक्ष देत नाही। फक्त मतदानापुरता येतात, 5 वर्षानंतर तो एकच सदस्य दिसतो किंवा सरपंच कोण आहे ते आम्हाला माहिती नाही। टाकळी प्रचाचे लाईट ते खंबेरी सांग, आमच्या गल्लीला एकही खंबा नाही, एकही लाईट नाही। जेवढ्या आमच्या अंगणात लाईट लावल्या जातात तेवढाच उजाड पडतो। एकही खंबा नाही, एकही लाईट नाही। कमिटी बी घ्यायला यायचं नाही, पानपट्टी बी घ्यायला यायचं नाही, तिकडे ठिकाणच नाही, रातचं पडव आणि असं गड्डूळ येतं। मतदान पुरते येतात ते बस, नंतर येत नाही ते। काही समस्या मागायला नाही। पाण्याची काय समस्या आहे? 24 दिवस आलं नाही, यावेळेस 15 दिवसानंतर आले आणि ते पण पाणी पाईपलाईन होत नाही।